महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रशासनाचे नियोजन कोलमडल्यामुळे सिडको विभागीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला। हा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। राज्यात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे। निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या मंगळवार हा शेवटचा दिवस। अजूनपर्यंत राजकीय पक्षांची उमेदवारी घोषित झालेली नाही, पण आज सोमवार महत्त्वाचा दिवस आणि उद्या मंगळवार हा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अधिक गर्दी होण्याची शक्यता असल्याने बहुतेक उमेदवारांनी आज सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व विभागीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। सोमवारी अपेक्षेप्रमाणे गर्दी झाली, पण नाशिक महानगरपालिकेच्या सिडको या विभागीय कार्यालयामध्ये सकाळपासूनच नियोजन कोलमडले। त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तसेच त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठी म्हणून अर्धा तासापेक्षा अधिक काळ लागत होता। त्यामुळे उमेदवारांची संख्या जास्त असूनही कोणत्याही नियोजन नसल्या कारणाने या ठिकाणी महापालिका प्रशासनाचे नियोजन कोण म्हणेल 3 वाजले तरी देखील 50 पेक्षाही अधिक उमेदवार हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रतीक्षेत होते आणि 3 वाजता आल्यानंतर उमेदवारांचा संयम सुटला आणि त्यांनी तातडीने आमचे उमेदवारी अर्ज दाखल करून घ्या अशी मागणी केली। यावरून काही उमेदवार हे थेट विभागीय कार्यालयात घुसले, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीमुळे एकच गोंधळ झाला। या गोंधळावरती नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतः विभागीय अधिकारी नाना साळवे तसेच समोरील पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी आणि बंदोबस्तावरील कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले, पण गोंधळ खूपच असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवायला सुमारे 1 तासापेक्षा अधिक कालावधी लागला। त्यानंतर उमेदवारांना टोकन देण्यात आले आणि नंतर त्यांची उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली। त्यांनी जर जसं पहिलेच सगळं टोकन दिलं असतं तर त्यापर्यंत चांगलं काम झालं असतं, परंतु आता एकाबरोबर एकच सदस्य इतर भागातले उमेदवार 25 सदस्य घेऊन आले, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झाला। इथे नियोजनाचा अभाव आहे। एकतर सकाळपासून आम्ही 10 वाजेपासून इथे येऊन बसलेलो आहोत। 3 वाजता यांनी टोकन वाटायला घेतली। तेच जर तुम्ही सकाळी 10 वाजता इथून टेबल ठेवून जे येतील त्यांना टोकन वाटले असते, एवढा गोंधळ झाला नसता। आम्हा महिलांना फार दाबून टाकलं। सगळ्या महिला दाबल्या गेलो आम्ही इथे आणि खरं म्हणजे 3 त्यांनी 3 प्रभागांचं एका रूम टेबलवर ठेवलेलं आहे। तेच प्रत्येक प्रभाग सेपरेट ठेवला असता तेवढा गोंधळ झाला असता आणि लवकर काम झालं असतं। अर्धा 1 तास एका व्यक्तीसाठी घालवतायत। 10 वाजे आम्ही आलेलो आहे, आता कुठेशी मला टोकन दिलेलं आहे ते पण 25 नंबरचं। मिळाला म्हणजे किती गोंधळ झाला बघा, मध्ये किती महिलांना दाबलं। 2 नंबरला आलो होतो आम्ही, म्हणजे 10 मिनिटात मध्ये गेला असतो, परंतु आता ह्या काही यांच्या दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर गोसावी, नाशिक।